काय बातमी आहे बघा. प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हे कधी ना कधीतरी होणार होतं. अहो चला ना. हे काय तुम्ही आवरलं नाही अजून? चला आपल्याला केतकीकडे जायचंय ना. चला अंबरनाथला. अगं ते जरा थोडस आज मला काही कारण चालणार नाही अजिबात. मी तुम्हाला 3 महिने आधी तारीख दिली होती. केतकीचा साखरपुडा लिहून ठेवायचं सांगितलं होतं ना डायरीत. आता नाही कुरकुर करायची. अगं नाही मला तू तारीख दिली होतीस. मी कुठे नाही म्हणतोय. अरे पण तिकडे ती माहेरी तुझ्या बोर करतात यार जाम. अरे तुझे ते वडील आहेत ना सासरे ते जाम बोर करतात यार मला. सगळ्या चाळीला घेऊन येतात गा मी गेलो की घरी. असं काय करता? अख्ख्या चाळीला कौतुकाने सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार सुपरस्टार टेलिव्हिजन स्टार. माझा जावई किती कौतुक आहे त्यांना. अरे पण त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता हा जावई बापू हा आता डोरबेलचा आवाज काढा काढा. आता कुमार सानूचा आवाज काढा. मी काय काढायचा आवाज? आणि काढ म्हटल्यावर मी आवाज काढायचा? मी त्यांचं माकड आहे? मोठे गोस्वामीने सांगितलं की काढताना हो की नाही? हो की नाही? मुद्दा असं नाही आहे. मुद्दा मला तिथे पैसे मिळतात. अच्छा म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे? नाही पाकिट भरायचं तुमच्या नावाचं. नाही ग मुद्दा तो नाहीये ग. तुझे कसं सांगू यार. आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली बरोबर की नाही? तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्ट. एक मिनिट जाता जाता तुम्ही माझं झुडूप का मारलात? नाही समोर होतीस म्हणून मी झुडूप. एक मिनिट हे बघ मुद्दा तो नाही आहे. मुद्दा पुढचा आहे. आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली. 8 वर्ष तुझे बाबा कधी भेटलो नक्की? हा जाऊई बापू 5 रुपयात दुधी भोपळा हा एकच जोक सांगतात ग. गेली 8 वर्ष हा काही हलवा हा जोक आहे. 5 रुपयात दुधी हलवा हा जोक सांगतात ग. हा काही जोक आहे का? एकाच जोकवर किती दुधी हलवायचा मी? कंटाळा येतो ग. एका जोकवर किती हसायचं मी? काय तुमच्या त्याच जोकवर नाही लोक हसत किती वेळा? हे वेगळं आहे. मुद्दा असा आहे की नाही? मुद्दा असा आहे तुझे बाबा बोर करतात ग. काय म्हणाला? तुझे बाबा बोर करतात ग. पुन्हा एकदा बोला. तुझे बाबा बोर करतात ग. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? 2-2दा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलते तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तूच मला सांगितलंस म्हणाला म्हणून मी म्हटलं. अच्छा म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात. माझे बाबा तुम्हाला बोर करतात. मग तुमची आई काय बाला डान्स नसते माझ्यासोबत? बाला डान्स नसून मला एंटरटेन करते? अगं नाही मुद्दा तो नाहीच आहे. तू मुद्दा वेगळा काहीतरी घेतेस. मला मुद्दा कळलाय. ठीक आहे जवळ का एक मिनिट जवळ यायचं. मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. अच्छा म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला यायचं रे असंच ना? नाही मुद्दा तो नाही हाच आहे ना. तसं नाही काही कौतुक नाही तुम्हाला बायकोचं. मी फायनली तुला सांगतो मी येत नाहीये तुझ्या माहेरी. काय का सरळ सांगा ना. यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा. त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण हे आहे की मला सकाळपासून थोडस मला थोडस गरगरता सुद्धा आहे आणि अंगात थोडस कणकण आहे माझ्या. अधिकारी बोलत तुम्ही? हा मी सकाळपासून थोडस मला झालेलं आहे ते. असं कसं? आता औषध घेतले का? डॉक्टरला फोन करू का? नाही मी इथे बसा तुम्ही. डॉक्टरला बोलू का? मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना तर त्यांनी दिले मला थोडस. आय एम ओके. तसं काय हे नाहीये थोडस. ओके ओके काही प्रॉब्लेम काय. तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना व्हायला नको एवढीच माझी इच्छा आहे. सध्या माहिती ना वातावरण कसं आहे ते. पण मग तुम्ही अधिकारी मला सांगितलं. बरोबर आहे. तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही. मी नाही गेले तर बरोबर नाही. बरं तू एकटी जातेस का मग? जावं तर लागेलच. पण तुम्ही तुमची काळजी घ्याल ना? मी घेतो. काही काळजी करू नकोस. मी आहे ना. काहीच टेन्शन नाहीये मला. फक्त काय मी आलो असतो. माझी इच्छा आहे पण माझी कशी झाल्यानंतर बरं तुम्ही जवळ नका येऊ. तुम्ही एक काम करा तुम्ही बेडरूम मध्ये जा. नाही तुम्ही लांबून जाशे. मला इन्फेक्शन होईल. नाही तुम्ही लांब आणि घराबाहेर पडू नका कळलं का? मी निघतेय. हो घर. एक मिनिट थांबा जरा. फोन वाजतोय. घराबाहेर जाऊ नका अजिबात. मी तुम्हाला सांगून ठेवते. हा दिव्या. हॅलो. हा दिव्या बोल ग. हे काय निघालेचे मी? हो ना. हो हे काय पडतेचे घराबाहेर? हो नाही ग हे नाही येते. नाही ना ग. नाही काम नाही ग. जरासा खोकला झालाय त्यांना. बसा ना. काय नाही नॉर्मल आहे का खोकला? नाही ते आता ते तसं झालंय तसं काही नाही झालंय. नॉर्मल खोकला झालाय. हो हा हो. बरं मी काय म्हणते ऐक ना. आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे हो बासुंदीची पार्टी. हो नाही ग बरोबर आहे ना. हे साडू हे बसणार. मग आपण काय करायचं नाही का? मग हे बसल्यावर काय करायचं आपण?
म्हणून आपलं ठरलंय तसंच करू, आपण बासुंदीची पार्टी करूया. मग सोडते की काय? मग काय, जा चल ठेवते. हा चल निघाले. हो ग हो, यांना सांगते जरा काळजी घ्या म्हणून निघते. हो चल चल बाय बाय. अहो हा विशू, ते आता काय म्हणालीस तू फोनवर? ते साडू साडू पार्टी करणार काय म्हणालीस? हे बबिताचे नवरा. हा बबिताचा तो नाही का राकेश असतो तो. इथे स्कॉच बीचच्या बाटल्या आणल्या, ते त्यांचे तिचे बसणार आहेत. मग म्हटलं आम्ही का बाई, आम्ही पण बसणार, आम्ही पण आमची पार्टी ठरवली, बासुंदीची पार्टी करू म्हटलं. हो काय सोडते की काय? विशू, मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्यांना? म्हणजे काय हो, किती वाईट वाटेल माहितीये सगळ्यांना. मग तुम्ही आले तर कसं सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना, त्यामुळे वेळ जातो. आता काय करायचं लोकांनी. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं नाहीये. बरं नाही, तुम्ही आराम करा, काही हरकत नाही. मी सगळ्यांना समजावून सांगते ना. नाही विशू, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी, ही कमकुवत करतोय मी. नाही म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची. तुमची प्रकृती सध्या कमकुवत आहे ते बघा. नाही मी येतो तुझ्या बरोबर, मला असं वाटतं. मी तुम्ही आजारी आहात ना? अगं आजार नाहीये, एवढा काही नाहीये आजार. आय एम ओके. आणि हे तुला सांगू का, आजार आहे ना क्षणिक आहे, नाती आयुष्यभर पूर्ण आहेत आपल्याला. लक्षात आलं का? तर त्याचा असं बाऊ नाही का. आय एम ओके. मगापासून तू बघतेस मला खोकला आला का, इथे बसलो इथे खोकला नाही आला. आय एम ओके, परफेक्टली ऑल राईट, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके मी येतो तुझ्या बरोबर. अगदी अगदी नक्की येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगताय ना? अगं हो खरंच सांगतोय. मस्करी नाही मस्करी करत नाही. फक्त त्या याला सांग, राकेश येणार आहे ना? नाही राकेश आहे ना तो, राकेश. त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त. कारण मी कसं एक, आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून. मला तुला माहितीये आपलं तसं काही नाहीये. माहितीये मला, माहितीये. बरं साखरपुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला? हा बघा. ब्रँड कुठला मला सांग. काय ब्रँड काय मला विचारतेस तू? तू ठराव ना, त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन. मी येतो म्हटलं ना. चल मी आता तयारी करतो. आईला खूप बरं वाटेल हो. आईला खूप बरं वाटतं. प्रेमळ बाई आहे ग तुझी आई. म्हणजे खूप आनंदून जाईल. तुम्ही येणार नाही ते म्हटलं, येणार म्हटलं तिला किती आनंद. म्हणजे खरंच खरंच सारखी म्हणत असते. अहो तुमचा फोन वाजतोय, बघा जरा. हॅलो. हा अरे समय येतोयस ना आज? कुठे कुठे म्हणजे? अरे पार्टीला. पार्टीला? अरे असं काय विसरलास? आज पॅडीचा बर्थडे आहे. पॅडीचा बर्थडे? पार्टी करायला भेटणार होतो MHJ हॉटेलमध्ये. MHJ हॉटेल? त्यांनी हॉटेल पण उघडलं आता. हा आता 15 दिवस शूटिंग नाही म्हटल्यावर काय केलं, टाकलं हॉटेल. कसली पार्टी? अरे पॅडीचा बर्थडे. बघ समय, आता कारण देऊ नका, तू ये, मला माहिती नाही. फुल धमाल करूया, फुल मजा करूया. काय सांगतोस? पहाटेपर्यंत दंगा घालूया. पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारलं, मग आपण निघूया. ओके मला माहिती नाही येतो. ठीक आहे ओके ओके चल चल चल. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. साडूची पार्टी, मित्रांची. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. चला हो चल चल जाऊ. आवरा ना. काय होतं तुम्हाला? काय होतं? लक्षात नाही ना माझ्या, एकदम गरगरलं माझ्या. अगं अगं जरा लाईट लाव जरा. लाईट का बंद केलं? लाईट सुरूच आहे. सुरूच आहे. मग अंधारी का आली आहे डोळ्यासमोर माझ्या? ओ माय गॉड, तू इथे आधी. इथे तू. मला 3 विशाखा का दिसत आहेत? 1, 2 आणि 3 विशाखा का दिसत आहेत मला? 3 मला काय झालं यार? अहो बापरे, अहो तुम्हाला बरं वाटत नाही का? एक मिनिट, मी माझं जाणं कॅन्सल करते, नको जाऊया. नाही दिसले आता, एकच दिसले. आता ह्या गायब झाला, आता एकच दिसले मला. आता एकच दिसले मला. आता ओके मी. आता एवढं काही नाहीये हे करणं एवढं. आता ओके मी. बरं वाटतंय ना तुम्हाला? हो आता एकदम बरं वाटतंय. एकदम बरं वाटतंय. पण आता तर तुम्ही म्हणाला चक्कर आली. ते डॉक्टर नेहमी सांगतो ना, असं टाडकन उठायचं नाही. मी आता टाडकन उठलो ना, त्यामुळे डोळ्यासमोर अशी जरा अंधारी आली. अदरवाईज आय एम ओके. ओके आहात ना? येस. मग चला आवरा, चला अंबरनाथला निघूया. नाही तसं एकदम नाहीये ओके. तसं एकदम नाहीये. तसं थोडस हो बाबा, तसं गरगरतच आहे थोडस. बाई मग मी थांबते तुमच्यावर. नाही तसं ओके आहे ग. तसा थोडासा प्रॉब्लेम आहे.
तसं हे आहे मला. हा तू जा ना, तुझा मी राहतो एकटा. नाही बाई, तुम्हाला एकट्या ठेवून मी नाही जायची. नाही अगं, मी प्रसादला बोलवतो घरी माझ्या बरोबर. नाही बाई, दुसऱ्याच्या जीवावर कसा काय नवरा सोडावा? नको. अगं नाही, तसं नाही. नाही नाही, माझं पाऊलच घराबाहेर पडत नाहीये तर. अगं मग पावलाला सांग की बाबड्या तू घराबाहेर पड, त्याशिवाय तू बाहेर कशी जाणार? काय हसता? एवढं हसायचं नाही, चक्कर आहे मला. चक्कर आहे, थोडीशी आहे चक्कर मला. चक्कर आहे. तू 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 निघ. काय आता आपण आता ट्रेननी गेलो, ट्रेन मध्ये मला चक्कर आली, तुला सगळं निस्तरावं लागेल ना ग. आणि कसं माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना झालं आणि लोक तुला बोलायला मला आवडणार नाही. विषू नाही, खरंच सांगतो. तू एक काम कर, तू निघ. नाही, ते इन्फेक्शनचं तुमचं मुद्दा बरोबर आहे. तुम्ही घरात थांबा. मी थांबतो. मग मी हे तुमचे कपडे काढते. हो हो, एवढा पण बरा नाही कपडे. बॅगेतले म्हणते हे बरं सुचते आजारपणा. एवढा नाही बरा, एवढा नाही, थोडा चक्कर आहे, थोडी चक्कर आहे मला. नक्की जाऊ? हो हो, येस. बघा, जाऊ ना नक्की. अगं टेन्शन नाही काही. हा जा जा, तू काहीच टेन्शन नाहीये. निघ नाही. आहो, फोन वाजतोय तुमचा, ऐका ना. आहो, तुम्ही औषध घ्याल ना? हॅलो हॅलो सम्या. हा, अरे पार्टी कॅन्सल झाली. म्हणजे? अरे ते पॅडाचं पाकिट मारलं कोणीतरी आणि मग क्रेडिट कार्ड पण त्यातच गेलं. काय? तो बोलवता की आता तुम्ही भरा, मी देतो नंतर. पण तुला माहिती ना, तो दरवेळी असंच करतो, नंतर काय देत नाही. नको रे, देऊ का तरीच नको, मरू दे, राहू दे. चल, डाळ भात केला खातो. चल, डाळ भात केलाय. काय मी जाऊ का? विशू, आय थिंक मी येऊ शकतो तुझ्या बरोबर. तुझ्यासाठी नाही. काय चाललंय तुमचं? घडीत आहे, घडीत नाही, काय चाललंय? अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या माऊलीसाठी. ही तिची सासू आहे ना, मला खूप आवडते. किती प्रेम करते घ्या जावयावर. नेहमी माझी आठवण काढत असते. कारण मला ना या आयुष्यात 2 स्त्रिया आवडतात. एक माझी सासू आणि दुसरी ती मेनरोल. मेनरोल नाहीये, ते मर्लिन मेनरो असं नाव आहे ना तिचं. बाई ती कुठे ती मर्लिन मेनरो आणि कुठे ती माझी आई. बापरे, ती काहीतरी आपली जगा उडवणारी माझी आपली बिचारी साधी आई. काहीतरी तुमचं. अगं नाही, तर अगदी खरं सांगू का? आणि मी काय म्हणतो माहितीये का? मी घरात बसलो, सासूबाईने काय म्हणतील लोक, जाऊया बापू ना, एवढीशी चक्कर आली, जाऊया बापू बसले घरात. मी येतो, ते जास्त महत्वाचं आहे. मी येतो नक्की, अगदी नक्की. पण मग बाई तुमचं इन्फेक्शन सगळ्यांना झालं तर? हे मीडियाने वाढवलंय ग. इन्फेक्शन वगैरे असं काही नसतं ग. आपण काळजी घेतली की सगळ्या गोष्टी नीट होतात. काही नाही, चल आपण जाऊया. नक्की तुम्ही येताय ना? हा, पण राकेशला सांगा, आग्रह नाही करायचा. आवर्जून त्याला सांग, कारण एकदा आग्रह केला नाही की सगळ्यांसमोर मी नाही म्हणू शकणार. एक थोडस हे करायचं. नाही, मी त्याला सांगतेच ना की बाबा रे, आमचे हे घेणारच नाही. नाही असं तुम्हाला कसे तुम्ही घेणार? नाही असं नाही. सगळ्यांसमोर मग त्याचा चेहरा असं खाली जाणं हे मला आवडणार नाही. हे बघ, सगळ्यांसमोर मी घ्यायला लागेल मला सगळं. साडू आहे तुमचा. नाही साडू आहे, त्याला आपण सांगू शकतो ना. हे बघ, साडू काय रिलेशन असतं तुला नाही कळणार. खरं सांगतो, ते साडूचं वेगळंच पडतं. खरंच सांगतो मी तुला. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको, मी येतो तुझ्या बरोबर. ओके, काही टेन्शन नाहीये. चला आवरा आता पटापटा. ते द्या बॅग. हॅलो हॅलो सम्या. हा पॅडा बोलतो रे. पॅडा बोल यार. अरे यार सॉरी यार, पशा पण नाही येत. अरे प्रँक केला, काही पाकिट बिकिट काही हरवलेलं नाहीये. पार्टी आहे. इथं किती ऍडजस्टमेंट करायला लागतो तुम्हाला माहितीये का? काय मस्करी केली. आपलं MH हॉटेल आहे ना, तिकडे पार्टी ठेवलेली आहे. आणि रात्री 9 वाजल्यापासून पहाटे अगदी 4-5 वाजेपर्यंत मस्त दंगा करू, धमाल करू. तू नक्की आहे? हा, ओके, चल बाय. ते कपडे घ्या तुम्ही आवरून. कपडे बदला ना. चला अरे बेवड्या म्हणालीस? हा, बेवड्याच आहेस तू.
जसा फोन आला तसा तुझा आजार पण कमी जास्त झालं का? नाही तुला काय तुम्हाला काय आज ओळखते मी व्यवस्थित ओळखते कळलं ना? स्कॉचचं नाव काढलं की लगेच लाल गळायला लागली इकडून. काय ओळखत नाही का मी तुम्हाला? काय बरं वाटत नाहीये ना? काय इन्फेक्शन झालंय ना? आता तुम्ही घरीच बसा. नाही तुम्ही घरी बसा. मी ते 1 मिनिट आता पट्ट्या ठेवते तुम्हाला. खोकला होतोय ना काढा करते. तुम्ही थांबा आणि मी पण थांबते. कॅन्सल सगळं कॅन्सल. आपण घरीच थांबूया. आळूचा फतफद खायला घाल. खिचडी खिचडी कर. खिचडी नको ऐक ना माझं नको